मिरज पंचायत समितीत ऐतिहासिक घडामोड. अवघ्या 21व्या वर्षी तन्वी कमलेकर सभापती. भाजपला मोठा धक्का. संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या मिरज पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने दमदार विजय मिळवत सत्ता काबीज केली. काँग्रेसच्या कुमारी तन्वी कमलेकर वय 21 यांची सभापतीपदी तर शिवसेना शिंदे गटच्या ललिता शेजोळ मालगाव गुंडेवाडी यांची उपसभापतीपदी निवड झाली. या निवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मिरज तालुक्यात महाविकास आघाडीने बाजी मारत भाजपचे मनसुबे फोल ठरवले. त्यामुळे तालुक्याच्या राजकीय वर्तुळात या निकालाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे अवघ्या 21व्या वर्षी तन्वी कमलेकर यांना पंचायत समितीच्या सभापती पदाची संधी मिळाल्याने हा निर्णय ऐतिहासिक मानला जात आहे. महाराष्ट्रात अत्यंत कमी वयात पंचायत समिती सभापतीपद मिळालेल्या नेत्या म्हणून त्यांची चर्चा सुरू असून युवक व महिलांसाठी हा प्रेरणादायी क्षण ठरत आहे. विशेष बाब म्हणजे पहिल्याच कार्यकाळात त्यांना हा मान मिळाल्याचे राजकीय क्षेत्रात त्यांच्या नेतृत्वाची दखल घेतली जात आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाक्यांची आतिषबाजी केली आणि विजयाचा आनंद साजरा केला. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच इतर घटक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खासदार विशालदादा पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, मनोजबाबा शिंदे, शिवसेना शिंदे गटचे नेते प्राध्यापक मोहन वनखंडे, राजेंद्र नागरगोजे, सचिन कांबळे, तुषार खांडेकर यांच्यासह विविध ग्रामपंचायतीचे सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरज पंचायत समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवल्यामुळे तालुक्यातील राजकारणात नवे समीकरण तयार झाले असून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मिरज तालुक्यात महाविकास आघाडीने आपली ताकद दाखवून दिली आहे. तर दुसरीकडे तरुण नेतृत्वाला मिळालेल्या या मोठ्या संधीमुळे आगामी काळात स्थानिक राजकारणात नवे नेतृत्व उदयास येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. लोक म्हणजे महिलांना जास्तीत जास्त रोजगार देऊन त्यांना पुढे आणणं, त्यांना स्वतःच्या पायावरती उभा करणं हे सर्वात पहिलं विजन म्हणजे उद्दिष्ट तेच असेल. त्याचबरोबर गावात रस्ते, छोटे रस्ते असू देत, पाणी असू दे, त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष घालून त्यांचं काम त्याच्यावरती काम करायचा प्रयत्नच असेल. शिक्षणाची काही शिक्षणावर कसं बघतो? हो, शिक्षण महत्त्वाचं आहे. त्यामुळं म्हणजे त्याच्यावरती काम नक्कीच केलं जाईल. तिथं जाऊन पहिला नेमकी समस्या काय आहेत, काय कोणत्या गोष्टीचं अपूर्ण गोष्टी आहेत, त्या गोष्टी जाणून घेऊन तिथं त्या गोष्टींवरती काम करण्याचा प्रयत्न नक्कीच. तुमची बॅकग्राऊंड काय आहे? शैक्षणिक प्रवास कसा राहिला? मी सध्या MBA फर्स्ट इयरला शिकत आहे आणि कोणताही राजकीय वारसा नाही आहे. आमच्या घरातून मी पहिलीच निवडणुकीत उभारलेली सदस्य आहे. शिक्षण पुढं हो, MBA फर्स्ट इयरला आहे आणि शिक्षण इथून पुढे तसंच पुढं चालू राहील. सर्व सदस्य सगळ्यात आधी मी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या सर्व पक्षाचे मी आभार मानते की त्यांनी आज मला ही संधी दिली आणि इथून पुढच्या काळात त्यांनी मला संधी दिली त्या संधीचं सोनं करायचा प्रयत्न नक्कीच करेन. आणि आता निवडून देणारे आज नरवाडकर ग्रामस्थांचं, त्याचबरोबर विजयनगर, बेडक, मोहननगर या सर्व ग्रामस्थांचा मी आभार मानते आणि इथून पुढं सर्व कामं ही विकासासाठीच असतील. धन्यवाद. सर्वात कमी वयाची सदस्य होण्याचा मान मिळाला होता. आता सभापती पद सर्वात कमी वयाची सभापती होण्याचा मान आपल्याला मिळाला. एक मिनिट कोण बोलणार का? बोला. निश्चितच या संधीचं सोनं करेन. जनतेने जे विश्वास दाखवले ते विश्वासाचा सार्थ करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.